वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला ब्लाउज नुसार किंवा साडीनुसार डिझाइन कशी बनवावी हे सुचतच नाही। सो ही डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात। मी तुम्हाला या डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, सो अशी छानशी ब्लाउज डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा। मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा इथे तुम्ही बघू शकतात की मी याचा बॅक नेक आणि ब्लाउजचा बॅक नेक असं म्हणजे अस्तर आणि ब्लाउजचं असं दोन्हींचं बॅक नेक कटिंग करून घेतलेला आहे आणि यावर छान अशी डिझाइन बनवणार आहोत। पण डिझाइन बनवायच्या आधी मी तुम्हाला या बॅक नेकचं मेजरमेंट काय आहे ते सांगते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा ही डिझाइन तुमच्या मेजरमेंटनुसार कशी बनवायची याची जरा आयडिया येईल। ठीक आहे, तर हे बघा प्रिंटेड असा वर्कचा ब्रॉकेट टाईपच हा ब्लाउज पीस आहे। तर हे बघा मग सगळ्यात आधी मी तुम्हाला या ब्लाउजची उंची किती आहे ते सांगते। तर हे बघा तुमची जी काही उंची असेल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच मार्जिनसाठी ॲड करायचं आहे। तर बघा इथे उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन, तर असं टोटल मी 13.5ला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर टाकलेला आहे हे बघा। त्याचबरोबर आता इथून खाली घेतलेला आहे 5.5चा मुंडा, हे बघा इथून खाली। ठीक आहे, आणि त्यानंतर आता इथून टाकायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग। तर इथे छाती आहे 32, तर 32चा चौथा भाग होतो 8, 8 चौक 32 आणि इथे बघा 1.5 इंच मार्जिनसाठी ॲड करायचं। तर असं टोटल 9.5ला मार्किंग करून हा बॅकनेक आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा आता बॅकनेकचं मेजरमेंट झालेलं आहे, तर आता डिझाइन करायला सुरुवात करूयात। तर मी तुम्हाला सगळ्यात आधी याची अस्तरवर कटिंग कशी करायची गळ्याची ते सांगणार आहे। तर हे बघा इथून आता गळ्याच्या बघा इथं बंद बाजूच्या साईडने टाकायचा आहे गळा। तर तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये तुम्हाला 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी ॲड करायचा आहे। तर बघा मग मी इथे 9.5ला मार्किंग करून घेते, कारण याचा गळा आहे 9, 1/2 इंच मार्जिन, तर असं टोटल किती झालं मग 9.5। आणि बघा मग त्यानंतर आता पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून हा बॉक्स आपल्याला आधी काढून घ्यायचा आहे। तर ही बेसिक स्टेप आहे आपली कुठला पण गळा कटिंग करण्याची। त्यानंतर बघा या पद्धतीने मी मटका गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। तुम्हाला जर अजून डीप हवा असेल तर तुम्ही देऊ शकता। हे बघा, तर हे गळ्याचे कटिंगचा आकार कसे द्यायचं त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर तुम्ही बघू शकता, जेणेकरून मटका गळ्याचा आकार कसा द्यायचा ते तुमच्या लक्षात येईल। त्यानंतर हे बघा जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे। ठीक आहे, तर बघा आता ही कटिंग करून झालेली आहे आपली गळ्याची। तर आपल्याला हा अस्तर जो काही ब्लाउज पीसचा बॅकनेक आहे त्याला जॉईन करून घ्यायचा आहे। तर बघा मग सगळ्यात आधी आपल्याला ब्लाउजचा बॅकनेक जो आहे ना तर तो सरळ ठेवून घ्यायचा आहे, हे बघा ह्या पद्धतीने, आणि त्यावर आपल्याला कटिंग केलेला हा जो काही अस्तरचा बॅकनेक आहे तो ठेवून घ्यायचा आहे। आणि बघा इथे सेंटरला एक पिन लावून घ्यायची, त्याचबरोबर दोन्ही साईडला बघा शोल्डरला सुद्धा पिना लावायच्या, जेणेकरून ते स्टिच करणं आपल्याला सोपं जाईल। आणि सगळ्यात आधी बघा आपल्याला गळ्याच्या साईडला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घ्यायची आहे। तर तुम्हाला जर का हा गळा डायरेक्ट जमत नसेल तर इथे तुम्ही कॅनव्हास पेपर यूज करू शकतात, पण काही गरज नाही आहे, कारण की कपडा काही खूप सुळसुळा नाही आहे, त्यामुळे मग बिना कॅनव्हासचं सुद्धा तुम्ही मटका गळा इथे सहज बनवू शकतात। हे बघा ह्या पद्धतीने। ठीक आहे, तर गळ्याच्या साईडला टिप मारून घेतलेली आहे। तर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा टिप मारून घेऊयात। तर कमरेच्या साईडला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला टिप मारायची आहे। आता ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरचं साईड दोन्ही फिनिशिंग सहित सोबतच तयार होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही। तर बघा जे काही एक्स्ट्राचं होतं कमरेच्या साईडचं ते कट केलेलं आहे आणि त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे आपला तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा आता इथे गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस हा बॅकनेक सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड होईल आणि त्याचा जो काही आकार आहे तो सुद्धा नीट यावा, त्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। तर तुमचा शक्यतो कुठलाही गळा असो छोटे छोटे कट्स मारतच जायचे आहे। आणि बघा या पद्धतीने मग हा बॅकनेक आपण इथे सरळ करून घेतलेला आहे। तर व्यवस्थित एकसारखं प्रेस करायचं आहे आणि बघा आता बरोबर थोडंसं बाहेर काढायचं आहे व्यवस्थित पकडून। आपल्याला इथे गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे। आता दाबटीप देताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी घेत तुम्हाला दाबटीप द्यायची, जेणेकरून तुमचा गळ्याचा आकार चेंज होणार नाही। जर का अस्तरचा कपडा वरती दिसायला लागला की मग आकार चेंज होऊन जाईल, त्यामुळे काळजीपूर्वक दाबटीप देऊन घ्यायची आहे।
गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन झाल्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा आपण दाबटीप देऊन घेऊयात. तर आता कमरेच्या साईडला दाबटीप देताना सुद्धा सेम पॉईंट लक्षात ठेवायचा की अस्तरचा जो काही कपडा आहे तो वरती दिसणार नाही. यामुळे काय होतं की ज्यावर आपण टीप मारलेली आहे परफेक्ट तसंच आपलं फिनिशिंग सहित दाबटीप देऊन सुद्धा तयार होतं आणि मग आपला गळा कमी जास्त होत नाही, ब्लाऊजची उंची कमी जास्त होत नाही. त्यामुळे मग ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. तर हे बघा छान फिनिशिंग सहित गळा आणि कमरेचा साईड आपला तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला आता अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा बघा या पद्धतीने कडेकडेला टीप मारून आहे तसा जॉईन करून घ्यायचं आहे. तर ही स्टेपसुद्धा खूप महत्त्वाची आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तर हे आपलं परफेक्ट कटिंग असतं आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण एक्स्ट्राचा कट करतो. तर तो यासाठी कटिंग करत असतो की आपल्याला ते स्टिचिंग करताना इझी जावं त्यामुळे. ठीक आहे. तर बघा जॉईन झाल्यानंतर कडेकडेने जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ब्लाऊज पीसचा तर तो कटिंग करून परफेक्ट मापाचा आपल्याला हा बॅकनेक सगळ्यात आधी रेडी करून घ्यायचा. म्हणजे लक्षात राहू द्या गळा आणि कमरेचं साईड दोन्ही फिनिशिंग सहित रेडी झाल्यानंतर जॉईन करून एक्स्ट्राचा कट करायचा आणि मग त्यानंतर जी काही डिझाईन आहे ती करायला सुरुवात करायची. आता बघा इथे डिझाईन करण्याच्या आधी बॅक साईडला आपण टक्स टाकून घेऊयात. तर बघा सेंटरपासून मी इथे 4ला मार्किंग केली, कडेने अर्धा अर्धा आणि उभा जो टक्स आहे तर तो सुद्धा 4चा घेतला आहे. सेम इकडच्या साईडला सुद्धा सेंटरपासून 4चा आडवा आणि उभा सुद्धा घेतलेला आहे. त्यानंतर बघा ह्या पद्धतीने तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. हे बघा ठीक आहे. आणि टक्सला नेहमी डबल टिप द्यायची, खाली व्यवस्थित लॉक करायचं जेणेकरून ते लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहत नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान येते. हे बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा देऊन घेतलेला आहे आपण. तर बघा इथे दोन्ही टक्स आपले देऊन झालेले आहे, एकदम छान अशी फिनिशिंगसुद्धा आलेली आहे. आता हा पार्ट आपण साईडला ठेवून घेऊयात. तर बघा मी सेंटरला इथे मार्किंग करून घेतलेली आहे डिझाईनसाठी. ठीक आहे. तर ती मी तुम्हाला पुढे सांगेलच कशासाठी यूज होईल. तर बघा आता हा मॅचिंग कपडा काढलेला आहे आणि कडेकडे म्हणजे बघा आपल्याला याची नॉड बनवून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर तुम्हाला जेवढी रुंदीची नॉड हवी आहे ना तर तेवढीच करायची आहे. मी इथे 1 इंचाची पट्टी काढलेली आहे आणि एकदम छोटीशी नॉडची साईजची टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. आता बघा ही जी काही पट्टी आपण तयार करून घेतलेली आहे तर ही आता आपल्याला सरळ करायची आहे म्हणजे ती व्यवस्थित गोलाकार आपली नॉड तयार होईल. तर यासाठी मी इथे सुई यूज करणार आहे. तर आपली जी मोठी सुई असते आपण वापरतो गोधडी शिवण्यासाठी वगैरे किंवा माळा बनवण्यासाठी तर ती सुई इथे यूज करायची आहे. तर बघा मग आता त्या सुईमध्ये मी साधा आपला दोरा असतो ना तर तो ओवून घेतला आहे आणि खाली बघा ह्या पद्धतीने आपल्याला ते पॅक करून घ्यायचा दोरा आणि त्यानंतर बघा त्याचं काही जागा होती ना आपली हे बघा ह्या पद्धतीने आता ते त्यात वळवून घ्यायचं आहे हळूहळू आणि वळताना लक्ष द्यायचं आहे की सुई बाहेर निघायला नको, नाही तर बऱ्याचदा ती कपड्यातून बाहेर निघते कारण की ती टोकदार असते. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक हळूहळू आपल्याला ती सुई यातून वळवून घ्यायची आहे. म्हणजे एका साईडने स्टार्ट केलं की ती दुसऱ्या साईडला आपल्याला काढायची आहे, एवढं लक्षात राहू द्या. आणि ती कुठेही मध्ये निघणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. हे बघा इकडनं सुई आता आलेली आहे. ठीक आहे. तर हे व्यवस्थित आता बघा सरळ करून घेऊयात आपण आणि आता बघा ह्या पद्धतीने ती ओढायचं आहे आणि हे आतून येईल बघा. हे जे स्टार्टिंग पॉईंट आहे ना आपण जिथून ओवायला सुरुवात केली तर तो आपला पॉईंट जो आहे तर तो आतमध्ये गेला पाहिजे. तिथून मध्ये गेलं की नॉड सरळ करणं खूप सोपं जातं पण तो मेन आपलं बेसिक पॉईंट आहे. हे बघा तर गेलेलं आहे. तर मग असं थोडं थोडं पकडून बघा ही नॉड आता आपण सरळ करून घेत आहोत. हे बघा इकडनं ती निघाली पण आलं लक्षात. आणि मग त्यानंतर ती ओढून आपली ही नॉड बघा तयार झालेली आहे. पण ती एकदम काळजीपूर्वक करावी लागते, नाही तर ती अटकली की परत निघत नाही. हे बघा ठीक आहे. तर बरोबर ही नॉड आता आपण सरळ करून घेतलेली आहे. तर बघा मॅचिंगच कॉन्ट्रास्ट कपड्याचीच आपण इथे घेतलेली आहे, साडीला मॅचिंग कपडा. तर त्यानंतर आता इथे सेंटरला तर मार्किंग आपण इथे केलेलीच आहे आणि आता ही जी काही नॉड आहे ना तर त्याचे आता छोटे छोटे आपल्याला एकसारखे तुकडे करून घ्यायचे आहे डिझाईन बनवण्यासाठी. ठीक आहे. तर हे बघा आता किती लागतंय आपण एकदम मोजून अंदाज घेऊया. ते बघा एवढी छोटं आपल्याला एवढं सफिशियंट आहे. तर आता सेम आपण हे बघा कटिंग करून घेऊयात. तर मला असं वाटतं हे थोडं मोठं होईल तर मी थोडं किंचितचं कट करून ते छोटं केलं. तर बघा आता सेम सगळ्या साईजचं मी इथे हे बघा हे नॉडचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता नॉड पण एकदम गोलाकार एकदम छान आलेली आहे. बघा किती सुंदर असे फिनिशिंग सहित ती तयार झाली आहे. तर आता हे नॉडचे जे काही छोटे छोटे पीसेस केलेले आहेत तर ते आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे. तर हे बघा इथून ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून त्यावर टीप मारून घ्यायची आहे. हे बघा तर ते जवळजवळच आपल्याला लावून घ्यायचे आहे, तिथे काही जास्त अंतर सोडण्याची गरज नाही आहे.
ते व्यवस्थित बघा फोल्ड करत करत ते आपल्याला लावून घ्यायचे आहेत. तर ही डिझाईन खूप छान दिसते ॲक्च्युली रेडी झाल्यावर. फक्त नॉड कसं बनवायचं हे थोडंसं काळजीपूर्वक तुम्ही लक्ष द्यायचं आहे. बाकी तर ही डिझाईनमध्ये मग सोपंच आहे. ठीक आहे, थोडासा टाईम लागतो पण लुक पण छान येतं, त्यामुळे तुम्ही ही डिझाईन बनवू शकतात. तर बघा बरोबर सेंटरच्या इकडच्या साईडला लावलेलं आहे आपण. ठीक आहे, तर इथे आपलं हे थांबलेलं आहे बघा. लास्ट आपण इथे नॉड लावून घेतलेली आहे ही. ठीक आहे, त्यानंतर बघा आता हे बॅकनेक फिरून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला सुद्धा सेम बघा अपोजिट त्याचं लावून घ्यायचं आहे बरोबर सेंटरपासूनच इकडच्या साईडला. म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला ते नॉडचे छोटे छोटे पीसेस लावून घ्यायचे आहेत. आणि एका साईडला जेवढे लावलेले आहेत तेवढेच दुसऱ्या साईडला लावायचे आहेत, जेणेकरून फिनिशिंग छान येईल. आणि सेम असल्यामुळे डिझाईन पण लुक छान येईल, दोन्ही पण सेमच दिसतील. नाही तर बऱ्याचदा कमी जास्त असेल तर मग ते चुकू शकते. त्यामुळे नॉड बनवताना सुद्धा काळजी घ्यायची, म्हणजे ती एकसारखी जाडीची झाली पाहिजे. नाही तर मग कुठे जाड कुठे बारीक असं झालं की परत आपलं डिझाईनचं लुकसुद्धा जाईल. त्यामुळे मग थोडं काळजीपूर्वक ती नॉडसुद्धा बनवून घ्यायची. तर बघा दोन्ही साईडने आता ती नॉड मी लावून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकतात एकदम एकसारखी लावून झालेली आहे. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं आता, ह्या ब्लाऊजचा जो काही थोडासा कपडा उरलेला असेल तर त्यापासून आपल्याला एक पट्टी तयार करून घ्यायची आहे. तर बघा मी इथे कटिंग करून घेतली, ह्या पद्धतीने ती फोल्ड करून घेतली बघा इथे मध्ये लावण्यासाठी. आणि इकडनं कडेने एक टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, हे बघा आता ही आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे आणि इथे लावून घ्यायची आहे मध्यभागी बरोबर, म्हणजे ती नॉड दिसणार नाही आणि ती फिनिशिंग सहित लागली जाईल. तर बघा ती जी काही पट्टी आहे तर ती वरती आणि खाली दोन्ही साईडला फोल्ड करून घ्यायची आहे, म्हणजे त्याचे धागे वगैरे निघणार नाही आणि फिनिशिंग पण छान दिसेल. हे बघा या पद्धतीने. ठीक आहे, व्यवस्थित लॉकसुद्धा करून घेतलेला आहे. तर या पद्धतीने मग जी काही मधली पट्टी होती तर ती आपण इथे लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता याच्या कडेने आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात. पण बघा मग मी इथे गोल्डन आणि ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशनची लेस घेतली, जी साडीला पण मॅच होते आणि गोल्डन तर कशावर पण मॅच होते, म्हणजे आपल्या बॅकनेकला अजून छान असं लुक यावं त्यासाठी. आणि बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित ते आपल्याला कडेकडेला लावून घ्यायची आहे. आणि बघा इथे सेंटरपासून ह्या पद्धतीने फोल्ड करून मग ती आपल्याला सरळ खाली घ्यायची आहे. जी नॉडची डिझाईन केली आहे ना त्याच्या शेजारून खाली घ्यायची आहे. हे बघा ह्या पद्धतीने असं. ठीक आहे, आणि ती व्यवस्थित फोल्ड करायची आहे, जेणेकरून आपला शेप चेंज होणार नाही. आणि इथून बघा परत कमरेच्या साईडला खालीसुद्धा आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे, म्हणजे लूक पण छान येत आहे. आणि टक्स आधीच टाकलेला आहे, लक्षात राहू द्या, कारण बऱ्याचदा काय होतं तुमच्या लक्षातच येत नाही की टक्स कधी कुठे टाकला गेलेला आहे. तर लक्षात राहू द्या, बॅकनेक रेडी झाल्यावर डिझाईन करण्याच्या आधीच मी इथे टक्स टाकून घेतलेला आहे. तर तुम्ही नंतर पण टाकू शकतात, पण इथे आधी टाकल्याने काय होतं की बघा आपण इथे लेस पण लावलेली आहे, त्यामुळे मग लुक पण येत आहे आणि फिनिशिंग पण छान येते. तर बघा एक साईडने लावून घेतलं, त्याला डबल टिपसुद्धा देऊन घेतलेली आहे त्या लेसला. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. हे बघा, तर इथे खालच्या साईडने आपण सुरुवात करूयात. तर ती सुद्धा व्यवस्थित इथे फोल्ड करायची आहे. आणि मग त्यानंतर बघा सरळ टिप मारायची आहे. तर नॉडच्या एकदम कडेकडेने घ्यायचं आहे, लक्षात राहू द्या. आणि पुन्हा मग ती गळ्याच्या साईडला लावायची आहे. तर बघा आपण छान असं सुंदर कलर कॉम्बिनेशनची इथे लेस यूज केलेली आहे, त्यामुळे इथे मला बघा लक्षातच येते की छान असं लूक येते आपल्या बॅकनेकला. तर मी पुन्हा सांगते, तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात. तुम्हाला ब्रॉड जास्त नको असेल तर तुम्ही बारीक लावू शकतात, किंवा तुम्हाला छान अशी डिझायनर अजून यापेक्षा लावायची असेल तर तशी सुद्धा लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तर हे बघा इथे या लेसला सुद्धा डबल टिप देऊन झालेली आहे. तर दोन्ही साईडच्या लेस आता आपल्या लावून झालेल्या आहे, बघू शकतात छान असं फिनिशिंग आलेलं आहे, कुठेही काहीही गोळा सुद्धा झालेला नाहीये. त्यानंतर काय करायचं आहे बघा, इथे मी एक नॉड घेतलेली आहे. तर ही जी काही नॉड आहे तर ती मी रेडीमेड गोल्डन कलरची घेतलेली आहे, त्याचबरोबर ती थोडी ब्रॉड सुद्धा घेतली आहे. तर बघा मग ती मी कशा पद्धतीने घडी घातली आहे, ती बघा ती साखळी टाईप वेणी टाईप बघा करून घेतलेलं आहे. आणि त्यावर मधून एक आपल्याला टिप मारायची आहे, म्हणजे ती डिझाईन सहित ती नॉड लागली जाईल बरोबर सेंटरला, जिथे आपण ब्लाऊजची पट्टी लावली होती ना, म्हणजे ब्लाऊज पीसची नॉड लावल्यानंतर बरोबर त्या पट्टीवर आपल्याला इथे लावायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे, आणि खाली व्यवस्थित ती लॉक करायची आहे. आणि थोडंसं बघा नॉड आपण इथे ठेवून घेतलेलं आहे रेडीमेड नॉड, तर ते आपल्याला तिथे सिंपलचं फूल बनवण्यासाठी. आणि बघा मग त्यानंतर आपल्याला इथे सिंपलचं फॅब्रिकचं छोटंसं लटकन तयार करून घ्यायचं आहे, जसं आपण त्रिकोणी रेग्युलर तयार करतो ना सेम तसंच. हे बघा ह्या पद्धतीने ते नॉडमध्ये टाकलं
आणि ते पॅक करून घेतलं. तर तुम्हाला जर का वेगळं लटकन बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकतात, त्यात काही नाही, तुमच्या आवडीनुसार आहे. आणि आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की ज्यामध्ये मी आपण कपड्यापासून 10 वेगवेगळ्या प्रकारचे लटकन कसे बनवू शकतो त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. जेणेकरून तुम्हाला त्यातले जर का लटकन कुठलेही आवडले तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण मी इथे सिंपल असे त्रिकोणी तयार करून घेतलेले आहे खालच्या साईडला. ठीक आहे, तर हे बघा, हे सरळ केलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला बघा हा मटका गळा आहे, त्यामुळे मग वरच्या साईडला सुद्धा आपल्याला लटकन लावायचे आहे आणि नॉडसुद्धा लावायचं आहे. म्हणजे तर बघा मी ह्या पद्धतीने हा कपडा कट करून घेते आणि बघा इथून गोल आकार दिलेला आहे आणि इथून सेंटरपासून ते 2 पार्टमध्ये करून घेतलेला आहे. तर बघा आता इथे ह्या पद्धतीने ठेवून खालचा जो काही गोल आकार आहे ना तिथून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. कारण की इथे बघा आता थोडं वेगळ्या प्रकारचे लटकन तयार करतो. सोपी पद्धत आहे पण छान असे दिसतात, त्यामुळे मग दोन्ही सोबतच तयार करून घेतोय लटकन. हे बघा, तर ही खालच्या साईडला टिप मारून झाल्यानंतर हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे इकडच्या साईडचं सुद्धा. आणि त्या गोलाकारला किंचितसे 1-2 टक्स टाकून द्यायचे, ॲक्च्युली कट्स मारायचे छोटे छोटे, म्हणजे ते व्यवस्थित फोल्ड होईल. बघा ह्या पद्धतीने. आणि मग ते सरळ करून खालच्या साईडला आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. सेम इकडच्या साईडला सुद्धा तसंच करायचं आहे आपल्याला. आणि बघा मग त्यानंतर आपल्याला कड्याने टिप मारून ते जोडून घ्यायचं आहे. आणि हे जोडल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात. हे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे, सेम इकडचं सुद्धा एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जी लेस आपण इथे गळ्याला यूज केलेली आहे ना तर तीच इथे आपण बघा इथे खालच्या साईडला लावून घेऊयात, म्हणजे छान असं लूक येतं आहे. हे बघा ह्या पद्धतीने. आणि तिथे आपण डबल टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होतं. सेम त्याच पद्धतीने बघा जो दुसरा पार्ट आहे तिथे सुद्धा आपण ती लेस लावून घेतलेली आहे. तर बघा मग आता हे जे काही लटकनसाठी आपण तयार करून घेतलेलं आहे तर ते आता आपल्याला नॉडला लावायचं आहे. तर इथे मी गोल्डन कलरची रेडीमेड नॉडच यूज करणार आहे. तर ती आपल्याला साधारणतः 1 मीटर लागते. तर बघा ह्या पद्धतीने बरोबर आपण नॉड टाकून घेतलेली आहे आणि इथे टिप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित लॉकसुद्धा करायचं आहे बघा खाली. आणि इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल. एक्स्ट्राचं कट करायचं आणि हे बघा ह्या पद्धतीने सरळ करायचं. तर बघा छान असं लूक आलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं लटकनसुद्धा इथे आपण तयार करून घेऊयात, म्हणजे दोन्ही आपल्या ॲक्च्युली सोबतच रेडी होतात. तिथे पण बघा एक्स्ट्राचं कट करून ते सरळ करून घ्यायचं आहे. तर खूप छान आणि एकदम सोप्या पद्धतीचं हे लटकन आपले तयार झालेले आहे. तर आता ते आपण बॅकनेकला लावून घेऊयात. तर लक्षात राहू द्या हे नॉड लावताना साधारणतः आपल्याला 2.5 ते 3 इंच खाली लावून घ्यायचं असतं. आणि जर का मटका आणि पानगळा असेल तर कंपल्शन आहे की नॉड लावायचंच आहे, नाही तर मग त्याचा शेप व्यवस्थित येत नाही. त्यामुळे मग आठवणीने लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला नॉड नको असेल तर मग मटका गळा करताना जो काही तुम्ही करू देता वरच्या साईडला तर तो थोडा कमी द्यायचा, जेणेकरून तुम्हाला नॉडची गरज पडणार नाही. पण लावलं तरी चालतं, छान लूक येतं, काही प्रॉब्लेम नाही. तर व्यवस्थित बघा इथे लॉक करून घ्यायचं आहे आणि दोन्ही पण व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लावायचं आहे. ठीक आहे, तर बघा आता दोन्ही साईडचे इथे आपण हे नॉड लावून घेतले, छान असे लटकन तयार करून घेतलेले आहेत. तर मी तुम्हाला ते बांधून पण दाखवते. बघा खूप सुंदर असं लूक आलेलं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता हे मध्ये जी काही डिझाईन बनवलेली आहे ना तर तिथे आपल्याला गोल्डन कलरचं मणी लावून घ्यायचे आहेत. तर तुम्ही तुमच्या साईज म्हणजे तुम्हाला कसं आवडतं त्यानुसार तिथे मणी लावू शकतात, छोटे मोठे. तर मी इथे काय करते, आता बघा इथे 2 प्रकारचे मणी घेतलेले आहे गोल्डन कलरचे, तुम्हाला दाखवते. हे बघा, तर जे काही मोठे मणी आहेत ना तर ते मी इथे मध्यभागी लावून घेणार आहेत आणि जे छोटे आहे ना तर ते कडेने लावणार आहेत. तर ते आपण सुईचा यूज करून लावणार आहोत. बघा, तर एक जी काही डिझाईन बनवली आहे वेणी टाईप, तर त्या एक डिझाईनमध्ये आपल्याला एक मणी लावून घ्यायचा आहे. तर हे बघा मग इथे तुम्ही बघू शकतात की इथे फायनली आपण ते मणी लावून घेतलेले आहे. नॉड पण छान होती रेडीमेड लावलेली मध्ये. तर तिथे बघा मोठे मोठे मणी लावलेले आहेत, त्याचबरोबर कडेने थोडेसे छोटे गोल्डन कलरचे मणी लावलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार तिथेच म्हणजे तुम्हाला छोटे मोठे कसे गोल्डन कलरचे मणी हवे आहे तसे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार लावू शकतात. खाली बघा मी इथे एक फुलसुद्धा तयार करून घेतलेलं आहे बघा. तर ते सुद्धा मी सुईनेच पॅक केलेलं आहे आणि इथे छान असे सिंपल फॅब्रिकचे लटकनसुद्धा तयार करून घेतलेले आहेत. तर बघा फायनली आपला हा बॅकनेक पूर्ण स्टिच करून झालेला आहे.
तर हे बघा, मग इथे तुम्ही बघू शकतात फायनली हा आपला ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे. तर मी तुम्हाला बघा ह्या बॅकनेकमुळे ब्लाऊजचं लुक कसं आलेलं आहे ते दाखवते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की कुठल्या ब्लाऊजवर ही डिझाईन तुम्ही करू शकतात आणि कुठे सूट होईल. तर बघा खूप सुंदर असं लुक आलेला आहे. ॲक्च्युली हा कटोरी ब्लाऊज आहे, तर त्यावरचा मी हा बॅकनेक शिवलेला आहे. तर इथे बघा छान असं म्हणजे खूपच सुंदर असा ब्लाऊज दिसतोय आणि नक्कीच ह्या ब्लाऊजमुळे आपल्या साडीला सुद्धा छान असं लुक येणार आहे. तर याच्यावरची जी काही साडी आहे ती एकदम अशी बॉटल ग्रीन कलरची आहे. सो तुम्ही सुद्धा रेड कलरवर असं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनची अशी डिझाईन सहज बनवू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.